मंडळी, आताच्या क्षणाची एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुःखद घटना समोर येते. काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं तर खूप बड्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा भीषण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना आपण आतापर्यंत पाहिल्या. अनेक बडे नेते भीषण अपघातात गेले, परंतु आता तर समृद्धी महामार्ग झालेले आहेत आणि वाहनांचा अतिवेग, ओव्हरटेकच्या नादामध्ये आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची चिंता वाढली. भीषण अपघातामुळे आज तरुण अवस्थेमध्ये जीवानिशी जावं लागतंय. वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे आज भीषण अपघाताचं प्रमाण तर वाढलंच, परंतु आमने सामने होणाऱ्या धडकेमध्ये देखील आज प्रमाणात त्या वाढ झाली. आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये किंवा लोकप्रतिनिधींमध्ये एखाद्याचा भीषण अपघातात जीव जाणं किती दुर्दैवी असतं हे ज्या त्या कुटुंबालाच माहिती असतं, त्या परिसराला माहिती असतं. अशीच एक घटना आताच्या क्षणाची समोर येते भीषण अपघाताची. या भीषण अपघातामध्ये जो प्रतिनिधी गेलाय, जो कार्यकर्ता गेलाय, तो अत्यंत महत्वाचा गेला. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर येते. यवतमाळ जिल्ह्यावर आलेले हे मोठे संकट, तालुक्यामध्ये झालेली मोठी पोकळी, या घटनेचीच आपण संपूर्ण माहिती आता घेणार आहोत की हा अपघात घडला कसा, ही घटना दुर्दैवी झाली कशी, का हत्या आहे, हत्या असेल, अपघात असेल, यामध्ये प्रमाणात वाढ झाली. या निर्गुण हत्येमुळे आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सुकळी गावावर आलेली ही भयानक घटना. निर्गुण हत्या प्रकरण, हत्याकांड. यवतमाळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची गोतस्करांनी केली निर्गुण हत्या. घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही देखील कॅमेऱ्यात कैद झाला. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे गोवंश तस्करी रोखण्यासाठी पाठलाग करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची गोतस्करांनी निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. गजानन मारुती सुरशे, राहणार वडद, तालुका महागाव, असं मृत कार्यकर्त्याचं नाव आहे. गो आपली माता आहे, गायीचं रक्षण झालंच पाहिजे. या गो हत्या करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्याच दिवशी अगोदर भीषण अपघाताची घटना समोर आली होती. परंतु या निर्गुण हत्येमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो पिकअप मधून 18 ते 20 गोवंश कत्तलीसाठी नेण्यात जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. बिजोरा टोल नाक्यावर वाहन हलवण्याचा प्रयत्न केला. तस्करांनी वाहन बदलाव पळवलं. त्यानंतर गजानन सुरेश यांनी MS क्रॉस कार मधून पाठलाग सुरू केला. सुकळी गावात पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगड व लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. वाहनाची तोडफोड करून गजानन सुरेश यांना बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. सुकळी व महागाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई व मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महागाव बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून गजानन सुरेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर तुळजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये आज हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये आज गजानन सुरेश यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, भीषण अपघात अगोदर जे आपलं विश्लेषण झालं, यामध्ये देखील बीड जिल्ह्यातील एका नवतरुणी, कार्यक्षम पदावर असणाऱ्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे. लातूर जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग यवतमाळ येथून आलेली ही घटना बजरंग दलाच्या या कार्यकर्त्याला आज भावपूर्ण श्रद्धा मध्ये नवीन अपडेट नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सोबत